KVRC ब्लास्टर बिहान स्ट्रायकर मनोजजी वलटे, त्याचबरोबर वैभवजी जोगमार्गे आणि कुलदीप पाटील असे तीन या स्पर्धेसाठी या संघाचे पॅकर्स लाभले. त्याचसोबत आपण पाहतो दुसरा जो आपण संघ पाहिला स्पर्धेतला शिवके धुरंधर केतनजी पाटील सरसोळ, त्यानंतर ओकेटी टायगर संजयजी पाटील आणि पंकजजी पष्टे तसंच निलेश पाटील. चला सामन्याला सुरुवात आपण लगेचच उल्लेख तर करत राहू, परंतु दरम्यान सामन्याला सुरुवात जी होते पहिल्या षटकाला सुरुवात चिराग यांची होते. चिराग गोतांडे जे सुरुवात करतील पावलाच्या षटकामधून. चला म्हणजे दोन फलंदाज देखील मैदानात तयार झालेत. सुरुवात करणे करते अमोल आणि त्या सोबतीला अमर ही जोडी मैदानात. देवांश संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवून द्या. पहिला चेंडूवर अगदी हवापणे काय होईना ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला तो तिथे लगेच सुरुवात होताना आपण पहिल्या असेल अमित पष्टेंची. आम्ही तरी कालचे जर दिवस पाहिला तर खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज मात्र हा कालचा राहिलेला सामना पण आज इथे उरकता घेतोय. निश्चितच लीगचे स्टेजचे हे मात्र सगळे सामने इथे संपतील. त्यानंतर खऱ्या अर्थाने जे क्वालिफाय संघ झालेत पहिल्या गटातून दुसऱ्या गटातून 2-2 संघ आणि तिसऱ्या गटातला 2 संघ असे 6 संघ क्वालिफाय होणार आहेत 5 पैकी. तर दरम्यान आपण जाऊयात पुन्हा एकदा पुढच्या चेंडूकडे. षटकातील पुढचा चेंडू एक वेगळी ॲक्शन पाहायला मिळते. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने फटकला. पॉवर प्लेचा चांगला फायदा मात्र मिळतोय कारण चेंडू गेला तो सरळ सीमारेषे पार चौकार. दणदणीत खणखणीत चौकाराची नोंद झाली. यावेळी फलंदाज आपण पाहतोय मैदानातून जे अमर स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे आणि कॅप्टन लिडरशिप करताना अगदी चांगली कामगिरी केली, परंतु संघ थोडंसं अगदी या स्पर्धेत थोडंसं मागे राहिला होता. पण आता मात्र निश्चितच चांगली त्यांची खेळी होणं गरजेचं आहे. देवांश संघासाठी किमान त्यांना या स्पर्धेत टिकून राहायचं. त्याचा 100 पेक्षा जास्त धावा करायची, साधारणतः 50च्या फरकाने सामना जिंकायचा आहे. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभी सुरुवातीला करावी लागेल तरच ते थोडंसं कदाचित संधी मिळू शकेल त्यांना या स्पर्धेतून ती पुढे येण्याची. परंतु निश्चित कठीण असं आव्हान असेल त्यांच्यासाठी. परंतु दरम्यान आपण पाहूयात एक चांगली गोली सध्या होत असताना चिराग यांची पुढचा चेंडू. सामना इथे करतायत फलंदाज इथे मात्र थोडंसं गती कमी ठेवली. फलंदाजांना पूर्णपणे बंदिस्त केलं या चेंडूवर नियंत्रित मारा करताना आणि एक चांगला चेंडू. तर 3 चेंडू संपले गेले षटकातून आणि आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका, अगदी आकाशाला गवस निघाला फटका येईल का बघूया. समोरच्या बाजूने समोर निघतो तो सुरेख हा उत्तुंग षटकार. ज्या संघाची संघाला आवश्यकता होती ज्या फटक्याची तो फटका मात्र इथे पाहायला मिळत. अगदी चेंडू बघितला थोडंसं वेगवाने मिडल स्टिकवर होता आणि अगदी फुल टॉस घेताना त्यावर चेंडू अगदी सरळ समोरच्या बाजूने अगदी सेफ फटका मारला म्हणत लागेल. कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर व्ही फॅक्टरमध्ये पण जर फटके मारतात ते सेफ फटके असतात आणि तशा प्रकारचा 2 क्षेत्राच्या मधून मात्र चेंडू अगदी सीमे पलीकडे गेला तो षटकारा करता. त्याच्या डोक्यावर मस्तकाला दस्तक देत 4 चेंडू संपलेत. धावसंख्या फलकावर धाव पोहोचली ती 11 वर. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय देवांश संघाकडून होताना. पुढचा चेंडू अमर पाटील पुन्हा एकदा आपला बॅटची करार दाखवताना पाहतोय. आणखी एक चेंडूवर दणदणीत खणखणीत फटका आणि स्वतः मात्र फलंदाज स्वतः आपण कॅप्टन पाहतोय लीड करत असताना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी चांगल्यापैकी पाहिली या सामन्यातली की आपल्याला जबाबदारी मोठी आहे ती मात्र चांगल्यापैकी हँडल करतायत ते सामन्यातून. आणि पॉपल्याचा चांगला फायदा जे 30 मध्ये फिल्डिंग आहे त्या फिल्डिंग डिस्टिंक्शनचा फायदा घेताना हे फटके आले. चिराग सारखा एक चांगला गुणी गोलंदाज आहे आपण पाहतो संघाचा. त्या गोलंदाजीवर मात्र चांगले चेंडू टाकून देखील फटके मारले गेलेत आणि ते मग थोडंसं हताश झालेत. निश्चितच षटकामधून 5 चेंडू नुकते संपले गेले. संघाची धावसंख्या पोहोचली फलकावरती 15 वर 15. षटकातील अंतिम चेंडू पुन्हा एकदा सामना करतील अमर पाटील. इथे पुढचा चेंडू स्वतः मात्र अगदी फॉलोथ्रू चेंडूला स्टॉप केला आणि नक्कीच चांगला चेंडूचा खेळ संपताना षटक संपला गेला. अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ संपतोय. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली गेली ती बिनबाद 15 धावा. तर आपण विषय यावेळी म्हणत होतो की या स्पर्धेत जे 15 संघ उतरले होते आणि त्यानंतर पुढच्या आपण या स्पर्धेचा विचार केला तर ओकेटी टायगर संघ जे संजयजी पाटील पंकजजी पष्टे त्याचसोबत निलेश पाटील यांचा हा संघ आहे. त्यानंतर कुणबी 11 या संघाचा देखील या स्पर्धेत सहभाग पाहिला. राहुलजी पाटील साहेब किरवली आणि त्यानंतर साई एटो विल्स या संघाला देखील जे 4 पॅकर लाभलेत. दर्शन मोकाशी कोणसे तेजस ठाकरे गांधरे आणि त्याचबरोबर दिनेश सोनवणे मोज आणि जयेश भोईर शेलपडा तसंच देवांश 11 या स्पर्धेत आपण संघ जो आता नुकताच पाहतोय. भूपेशजी पाटील सापणे बुद्रुक येथील आमचे हे संघ मालक आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचा हा संघ खेळतोय स्पर्धेतून. तसंच डीएम एंटरप्राइजेस दीपेनजी मोकाशी अलमान त्याचसोबत सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक सुरेंद्रजी काटोळे जे बिलोशी गावावरून आपण पाहतोय हे संघ मालक या स्पर्धेचे या संघाचे. त्यानंतर बंडू स्मृती 11 SB 11 हेमंत रिकामे कुंदन गवाळे निखिल जिघागस आणि रणजित जोगमार्गे. परंतु आपण नवीन षटकाकडे जाऊयात आणि नवीन षटक सुरू होते ते
रोहित ठाकरे खरं म्हणजे पाहिलं असेल तर कालचा दिवस त्यांनी संध्याकाळचा गाजवला होता आणि मॅन ऑफ द मॅच पटकवली होती. तो गोलंदाज एका षटकात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता तो सामन्यातून आणि धावा सुद्धा केल्या होत्या. तर तेच गोलंदाज सुरुवात करताना पहिला चेंडू यावेळी समोर अगदी बैठक शॉट मारतायत आणि चेंडू मात्र आम्ही त्यांच्या बॅटमध्ये एक चक्कारारी जबाब मिळतोय. चेंडू सर गेला तो सीमा पार चौकार. त्यांचा हा नेहमीच एक चांगला फटका नेहमी पाहिला आपण कित्येक वर्ष आपल्या क्रिकेटसाठी त्यांनी दिलेत ते अमित पष्टेनी. चला मी स्पोर्ट्स संघाकरता आता मात्र आपल्या संघासाठी देवांशील संघासाठी एक चांगली बॅटिंग करत असताना नुकताच चौकार त्यांच्या बॅटमधून पहिलाच आलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती या चौकारावरच 19 धावावर. पहिल्या षटकात 15 धावल्यानंतर नक्कीच गती चांगली वाढली होती परंतु ही गती कायम राहील का तो प्रयत्न इथं करण्यासाठी मात्र अमित आणि अमर ही जोडी मैदानात सध्या खेळतीये सलामीची. तर रोहित जे चांगली गोली करत होते नुकताच पहिल्या चेंडूवर बलीच चौकार जरी असला तरी एक चांगला मारा त्यांनी केला या स्पर्धेमध्ये आणि षटकातील आता दुसरा चेंडू इथे पुढे येऊन करण्याचा प्रयत्न होता पण तो बॅटच्या कडे लागून शो केला. तो शॉट फाईन लागला की ज्यावर एक धाव तर जरूर मिळतीये. एक धावेने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली. तसंच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय श्री बालाजी चॅम्पियन गणेशजी पाटील संदीपजी इसामे संदेशजी ढोणे असे संघाचे पॅकर्स आणि मंदार जाधव जे महाकाल फायटर संघाचे पॅकर्स आहेत तर निखिल पष्टेच्या समवेत हे दोन पॅकर्स या स्पर्धेसाठी आपण त्यांचा संघ पाहतोय. दरम्यान रोहित षटकातील तिसरा चेंडू यायचा फुलटॉस होता आपण तो फुलटॉसवर फलंदाज बाद झाले तर टिपाचित्रित्या उद्ध्वस्त केला जातो आणि चांगला फलंदाज माघारी पण पाहतोय की आक्रमकरित्या भूमिका घेत होते तेच अमर पाटील. इथे मात्र अगदी तंबूच्या आश्रयाला पहिला विकेटचं पतन होत आहे. एक चांगला चेंडू टाकला तर रोहित यांनी बघितलं की फलंदाज थोडेसे मागे सरकत होते बॅकपोर्टला जागा बनवत होते आणि शिवाय त्यांनी लोअर फुलटॉस टाकला आणि हा फुलटॉसचा फायदा घेताना मात्र अगदी चेंडू त्रिपाचित करून जातोय तो फलंदाजांना आणि पहिलं यश जे संघाच्या पदरी पडले तिसऱ्या चेंडूवर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हे यश येताना पहिला गडी बाद देवांश 11 संघाचा एक गडी बाद होताना धावसंख्या 20. धन्यवाद डीजे. त्यानंतर जाऊयात आपण मुख्य मंचावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूयात. कुडुसगावचं एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सचिनजी पष्टे यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. एक उद्योजक प्रोप्रायटर सचिन इलेक्ट्रिकल्स चे सर्वे सन्माननीय सचिनजी पष्टे साहेब यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी संतोषजी मोकाशी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सचिनजी पष्टे यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल एक पुष्पगुच्छ तसेच एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय. तर नवीन फलंदाज आले ते रोशन न्यू बॅट्समन आणि त्यांनी देखील अगदी धडाका सुरू केला. आमिरने जे इथे अधुरं काम ठेवलं होतं ते पुरे करण्याच्या दृष्टीने मात्र अगदी पुढे वाटचाल करतायत तर रोशन पाटील आणि आल्याला सुरुवात करताना अगदी बेधमाला षटकार टोकून दिलाय संघाकरता. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर 26. धन्यवाद सर. त्यानंतर निचोले गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी पष्टे साहेब यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. युवा उद्योजक ज्ञानेश्वरजी पष्टे साहेब. तर विकेट घेण्याचं मात्र समाधान येऊ दिलं नाही आणि पुढच्या चेंडूवर एक षटकार येतोय. धावसंख्या 26 वर पोहोचली. षटकातून 5वा चेंडू पुन्हा एकदा अगदी लयला चांगला फटका अगदी चेंडू पुन्हा एकदा हवेची सफर करतोय. इथे मात्र शतक मी नितीनजी शिंदे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी पष्टे निचोले गावचं एक दिग्गज व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल एक पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन मुख्य मंचावर मान्यवरांचा शाही सन्मान केला जातोय. तर ही धडाडणारी तोप आपण पाहतोय. लगातार 2 चेंडूवर 2 हमले केले गेले षटकार टोकताना रोशन मगदादी पूर्ण सेट होऊन आले होते मैदानात येताना आणि 2 चेंडूवर 2 षटकानंतर सगळी धावसंख्या झपाट्याने पोहोचलेली ती धावफलकावर 32 वर 32 रन. अजून एक चेंडू इथे खेळ बाकी राहिला आहे. त्यानंतर सन्माननीय अनंताजी पाटील नारेगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय अनंताजी पाटील लिजंड क्रिकेटर यांचा देखील मुख्य मंचावर सन्मान केला जाईल. मी मनोजजी वलटे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनंताजी पाटील साहेब नारेगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व त्यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान होताना आपण पाहू शकतायत. चला मॅच बॉल आहे तोच घ्या. तर या षटकातून अंतिम चेंडू खेळ बाकी राहिला. संघाची धावसंख्या पहिली तर जाऊन पोहोचली ती 32 वर 32 रन. अगदी जबरदस्त ही अगदी खेळी पाहतोय देवांश 11 संघ ज्यांच्या कॅप्टनने म्हटलं होतं की आम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची जेणेकरून एक मोठा विजय मिळावा या हेतूने थोडंसं आक्रमण करतात कारण आक्रमणाची धार
चांगली असताना रोहित यांचं चांगली गोलंदाजी, तेवढे चांगले फटके देखील आपण इथे पाहतोय ते मैदानातून सजवताना. त्यानंतर सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी नरेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय कमलाकरजी पाटील सर, नारेगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व. तर इथे षटक संपला. अंतिम चेंडूवर एक चांगला चेंडू हाताळला गेला आणि 2 षटकाचा इथे खेळ संपतोय. पापतल्याची दोन्ही षटकं संपताना संघाची धावसंख्या मात्र 16च्या गतीने 32 लागले फलकावर. एक गड्याच्या नुकसानीमध्ये अमर पाटील बाजल्यानंतर अमित आणि रोशन ही जोडी मैदानात आता सेटअप होते, चांगल्यापैकी सज्ज झाली आहे. धन्यवाद नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय कमलाकरजी पाटील, नारेगावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व, लेफ्ट आर्म गोलंदाज, अनेक वर्ष ज्यांनी गोलंदाजी केली, एक दिग्गज व्यक्तिमत्व, लिजेंड क्रिकेटर कमलाकरजी पाटील साहेब यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जातोय. तर अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतोय गेल्या 4 दिवसामध्ये या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत, शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. कारण ही स्पर्धाच अशा प्रकारची आहे, अगदी कुणबी बांधवांना एकत्र आणणारी. अगदी जर पाहिलं तर 2 तालुक्यांचा हा सहभाग, विक्रमगड तालुका आणि वाडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही स्पर्धा पाहतोय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने हे सुंदर आयोजन. तर 2 षटकासाठी 10 मिनिटाचा वेळ गेला बघा, लक्षात घ्या. आपल्याला 20 मिनिटात 4 षटकं उरकायची आहेत. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिराग ज्यांचं पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं, त्यानंतर 3ऱ्या षटकाला जी सुरुवात करते वैयक्तिक खेळामधून, 3ऱ्या षटकाला सुरुवात सांघिक आणि मात्र 2रं षटक हे आपलं वैयक्तिक असेल. अशी सुरुवात होताना फिल्डिंग मध्ये आपण पाहतो बदल होत आहेत, कारण फिल्डिंग क्षेत्ररक्षण दूरवर पाठवलं गेलं या 3ऱ्या षटकापासून. जी मुभा राहिली आहे फिल्डिंग विस्तारण्यामध्ये आणि तेच फिल्डिंग सेटअप करताना आता सुरुवात होईल या नवीन षटकाला. तर षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आणि फलंदाज देखील अमित पष्टे तयार होत आहेत. घेतील तो पहिला चेंडू. इथे मात्र दांडी गोल अगदी निशाणा बनवला आणि अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकताना सरळ त्रिपाचित केलं गेलं आहे. फलंदाज बाद, थोडेसे मात्र नक्कीच पुढे सरसावले ते. त्यानंतर क्रिकेटचे एक चाहते दिग्गज व्यक्तिमत्व विकासजी मोकाशी साहेब हे देखील इथे दाखल झालेत. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे ऍक्टिव्ह सदस्य विकासजी गोतारणे साहेब, प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे, वेलकम. तर इथे फलंदाज मात्र बाद झालेत. अमित पष्टे देखील याला जास्त स्थिरावू दिलं नाही आणि केवळ 6 धाव करून ते बाद झालेत. संघासाठी हा दुसरा गडी बाद होतोय. अमर पाठोपाठ आता अमित बाद झालाय. तर आता 7 करतील नवीन फलंदाज ते रोशन यांना. तर सुमित जाधव आपण बघतोय अगदी गारगावचा हा खेळाडू, त्यांना फार कमी संधी मिळाली या स्पर्धेत खेळताना. आज मात्र त्यांची देखील बॅटिंग इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक चांगला दर्जेदार हा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे सुमित जाधव. तर साथ देत आहेत ते रोशन यांना. आतापर्यंत 2 गडी बाद होताना धावसंख्या फलकावर थांबली गेली आहे ती 32. परंतु या स्पर्धेत आपण पाहिलं असेल अबीर 11 आरपी लायन विपुल पाटील यांचा संघ देखील या स्पर्धेत सहभाग झाला त्यांचा. एक विनंती असेल, घाई करायची, अतिरिक्त वेळ दवडला जातो अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आपली स्पर्धा याची नोंद घ्यायची आहे. चला टायमिंग लावलेला आहे मगाशी 20 मिनिटाचा आपण पाहतोय, अगदी बराच वेळ जातोय. प्रत्येक मिनिट जे तुमच्यासाठी निश्चितच अंतिम षटकासाठी एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. तर चिराग षटकातील आता दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर एक चांगली सफलता मिळवताना अगदी अमित पष्टेनं त्रिपाचित बाद केला आणि त्यानंतर आता सामना घातलेला डावखुराचा फलंदाज सुमित जाधव फेस करतात पुढच्या चेंडूला. इथे मात्र आल्याला सुरुवात अगदी ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख आम्ही केला, पण तो चेंडू हा हवेत राहिला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल घेताना सागर भोईर ज्यांनी अतिशय चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजांना मात्र आल्या पावली माघारी परतवलाय. ते लगातार दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट चिराग यांच्या खात्यामध्ये. अतिशय चांगली गोळी करतायत. पहिल्या षटकात त्यांना फटके बसले होते, परंतु या षटकात अगदी अचूकता दाखवत आहेत. फिल्डिंग लगेच लावायची, जास्त एकत्र येऊ नका. चिराग आता हॅट्रिक वर आहेत, बघूया हॅट्रिक होईल का. कारण आतापर्यंत 2 हॅट्रिक आपण पाहिल्यात, त्या परवाच्या दिवशी आणि कालच्या दिवशी एक हॅट्रिक झाली होती. आज मात्र हा पराक्रम, हा कारनामा या गोलंदाजाकडून होईल का याचकडे लक्ष लागलेलं सर्वांचं. कारण 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्यात सुरुवातीच्या या षटकातून. तर हवेचं जर रुख पाहिलं तर नक्कीच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अतिशय अनुकूल आहे. परंतु डावखुऱ्याचे फलंदाज आपण पाहिलं असतील मग आले होते ते सुमित, जे बाद झाले नुकतेच आल्या पावला माघारी पडताना. आणि त्यानंतर त्यांच्या गटात नवीन फलंदाज ते समीर.
तर उजव्या हाताचा फलंदाज मैदानात आपण पाहतोय हॅट्रिकचा चेंडू आधी सन्मान आणि इथे मात्र काय घडलं तर नक्की चेंडू थोडासा हलकेसे अपील पंच तटस्थ आहेत तर त्यांना माहिती की चेंडू टपावल्यानंतर थोडंसं उसळी घेतलं ते तरी देखील आपण रिव्ह्यू घेतला कॅचसाठी रिव्ह्यू नाही लक्षात घ्या फक्त नो बॉल आणि वाईट साठी फक्त पंचांना शंका असेल तर पंच घेऊ शकतात परंतु पंच तटस्थ राहिले आणि त्यामुळे हा डॉट चेंडू चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे सध्या करत असताना अगदी थोडीशी आपली हुकूमत दहशत निर्माण करतायत गोलंदाज चिराग एक चांगली गोलंदाजी षटकातील चौथा चेंडू इथे मात्र डबल बाइंड झाले फलंदाज बॅटच्या खालच्याकडे चेंडू लागून इथेच घरघळला आणि आणखी एक चांगला चेंडू समाप्त होतोय या षटकात अगदी चांगली भरीव गोलंदाजी म्हणून पाहतोय अप्रतिम मारा ज्यावर कुठल्या प्रकारची अजून धाव आली नाही 4 चेंडू तर नुकतेच संपले गेले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकात फक्त आणि फक्त 0 धावा आणि 2 गडी बाद अशी कामगिरी आपण पाहतोय तर कमबॅक तर नक्कीच केलं गोलंदाजाने चिराग यांनी आपल्या संघा करता आणि संघाची धावसंख्या देखील थांबली गेली ती 3 गडी बाद धन्यवाद त्यानंतर कामगार नेते सन्माननीय आदरणीय महेंद्रजी ठाकरे साहेब यांचं इथे शुभ आगमन होत आहे प्लीज वेलकम सुस्वागतम महेंद्रजी ठाकरे गांजरे गावचं एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय महेंद्रजी ठाकरे साहेब यांचं मुख्य मंचावर शुभ आगमन होत आहे प्लीज वेलकम सुस्वागतम कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम थँक्यू तर अंतिम चेंडू इथे बाकी राहिला खरोखरच चांगली गोले पण इथे पाहिली असलेला नुकतंच एक धाव घेताना धावसंख्या पोहोचली 33 वर 5वा चेंडू संपला गेलाय आणि त्यानंतर अंतिम चेंडू असलेला या षटकातला तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना मात्र सामना करतील रोशन चिराग एक अतिशय दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय विहान स्ट्रायकर संघाची इथे मात्र पुढच्या चेंडूवर देखील हा फटका अगदी सहजतेने मारला गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक दर्शक बनलेत कारण चेंडू गेले तो सर्व त्याच्या डोक्यावरून सीमे पलीकडे षटकार करतात 6 अंतिम चेंडू थोडंसं खराब पाहायला मिळालं त्यामुळे चेंडूवर अगदी हल्ला अटॅक केला गेला आणि षटकार संपत असताना संघाची देखील धावसंख्या या तिसऱ्या षटका समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली ती बरोबर पलकावर 39 तर 3 गडी बाद झाले 3 बाद 39 13ची गती राखली गेली 3 षटकं संपतायत 3 षटकं समाप्तीनंतर 3 गडी बाद 39 प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय संघाला तो देवांश 11 तर या स्पर्धेत होम स्ट्रायकर हार्दिक पावडे त्याचबरोबर अमित बोडके आणि त्याचबरोबर प्रल्हाद भोईर यांचा संघ देखील या स्पर्धेत आपण सहभागी होताना पाहिला तसंच शिवतेज वॉरियर्स अभिषेक जी जाधव उंदे आणि एस फायटर सचिन देसले आणि सुमित धोने यांचा देखील आपण या स्पर्धेत संघ पाहतोय तर असे एकंदरीत 15 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत आणि खूप चांगली दर्जेदार आपण ही स्पर्धा जी पाहतोय कुणबी क्रिकेट लीग वर्ष 4 अर्थातच विक्रमगड तालुका आणि वाडा तालुका यांना जोडणारी ही स्पर्धा आहे कुणबी बांधवांना जोडणारी ही स्पर्धा आहे प्रेमाचे संबंध अधिक वृद्धी व्हावे या हेतूने मात्र स्पर्धेचं सुंदर आयोजन आपण सध्या पाहतोय ते मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने तर आता 4थ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी लोकेश दुपारी आपल्या बॉलिंग मार्कवर विहान स्ट्रायकरचा आणखी एक गोलंदाज चांगली गोल करणारा युवा गोलंदाज युवा यंगस्थान मात्र आपलं थोडेसे पाऊल चुकलं असं पुन्हा एकदा माघारी परत येईल या नव्याने सुरुवात करताना षटकाला 4थं षटक जे मैदानात सुरू होत आहे तर सामना करतील ते समीर एके बाजूला आपण पाहतोय रोशनीची चांगली बॅटिंग इथे मात्र अगदी काय घडलंय तर नक्कीच पंचांकडे पुन्हा एकदा अपेक्षेने पाहिलं जात आहे प्लम स्वरूपात परंतु अगदी पंच तटस्थ आहेत लेग बाय स्वरूपात इथे मात्र एक धाव येते आहे या स्पर्धेमध्ये पंच म्हणून खूप चांगलं काम केलंय प्रत्येक पंचाने आमच्या तर दरम्यान एक लेग बाय झाली धावसंख्या 1ने मारताना पोहोचते फलकावर ती आतापर्यंत 3 गडी बाद 40 धावा 40 अगदी प्रत्येक चेंडू अगदी निरखून परखून टाकला जातोय कारण चांगली गोली सध्या आपण पाहिली असेल मागच्या षटकातून चिराग यांची त्यानंतर त्यांच्याच पावला पाऊल ठेवताना आता गोलंदाज करतायत गोलंदाजी लोकेश इथे मात्र रोशनीचा मात्र अगदी कारनामा चालू राहिला आहे कारण पुढच्या चेंडूवर देखील मोठा फटका अगदी ताकदीचा वापर करताना चेंडू मात्र सफर घडवली ती षटकाराची त्यांच्या बॅटमध्ये येतोय सलग चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं असेल की कमी चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्यात धन्यवाद तर ते भारतीय सैन्य असं इंडियन आर्मी सोल्जर इथे आपल्या समोर दाखल झाले गेलेत त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय प्लीज दिनेश ठाकरे सर नक्कीच अशा आपल्या जवानांना मानाचा मुजरा मानाचा सलाम परंतु या दरम्यान आपण पाहिलं असेल की एक धाव तर आली एका धावेने संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचलेली ती धाव फलकावर आतापर्यंत 45-45
तर रोशनचे जे षटकार मानले गेले त्या प्रत्येक षटकासाठी साई ऑटोमोबाईल्स कडून 200 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला. आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत आणि मात्र इथून त्याच आपण लोकेश यांना गोलंदाजी करताना पाहतोय. या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू संपले गेलेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथं षटक सध्या चालू असताना धाव संख्या 47 47. तर निश्चितच एका चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच होत असताना पुढचा चेंडू इथे मात्र अगदी चांगल्यापैकी समोरच्या बाजूने अगदी स्टेट ड्राईव्ह केला गेला की ज्यावर क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव जी जोडली गेली आहे. त्याच एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या सरकली पलकावर ती 48-48. समीर आणि त्यासोबत आपण पाहतो एक चांगली फलंदाजी करत असताना इथे रोशन जे आता स्ट्राईकवर असतील. आतापर्यंत त्यांनी 4 षटकार ठोकलेत. केवळ 5 चेंडू खेळत पण 5 चेंडू खेळताना अगदी जबरदस्त त्यांची फटकेबाजी प्रेक्षकांना अगदी मंत्रमोहित करते. पुढचा चेंडू इथे टर्न करत होता. नक्कीच चेंडूला बराचसा फिरक दिली होती लोकेशनी पण तो अगदी यष्टीरक्षक देखील चेंडूवर कंट्रोल करण्यात थोडंसं मुश्किल झाली आणि बॅकअप मिळते पाठीमागून. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. एक डॉट चेंडू समाप्त झाला आहे. तर चांगले काही चेंडू पण पाहतो मध्ये मध्ये टाकले जात आहेत लोकेशनच्या मार्फत. षटकातून बघता बघता आता 5 चेंडूचा खेळ संपला गेला. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथं षटक सध्या प्रगती पथावर असताना अजून यानंतर एक षटकाचा खेळ बाकी राहील. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो की एक चांगली स्पर्धा 15 संघांचा सहभाग 4 दिवसीय स्पर्धा आज शेवटचा दिवस. इथे मात्र पुढच्या चेंडूला आणखी एक मोठा आघात पोहोचवला तर आणखी एक ताबडतोब उत्तर मिळते चेंडूला आणि चेंडू पाठवला जातो सरळ सीमे पलीकडे षटकार. सामन्यातला 5वा षटकार याच स्पर्धेच्या बॅटमधून येतोय. रोशन अगदी खूप मोठी फटकेबाजी करतायत. संघाची धावसंख्या या षटकाराने पोहोचलेली ती 54 धावा 54. 4 षटकं संपली गेली. जवळपास 13.5च्या गतीने धावा फलकावर लावल्यात त्या 54 धावा. निश्चित मोठं आव्हान मिळेल सगळ्याला. जे आव्हान पेलावं लागेल कारण अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. कॅप्टनने म्हटलं होतं अमर पाटीलने की आम्हाला साधारणतः 100 धावा करायची पण 100 धावा होणार नाही. परंतु तरी देखील आपण प्रयत्न करतायत. टायमिंग बेस चाललाय ज्याला लक्षात घ्या. पंच देखील साताने सांगतायत आणि एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. बराच तुम्ही उशीर केला. 12:32 ला सामना सुरू होता. 12:54 झाले म्हणजे 2 मिनिटं एक्स्ट्रा झालेत तुमची 20 मिनिटाचा अवधी दिल्यानंतर. तर ज्यांची आपण प्रतीक्षा होती ते मात्र शोल्डर आपल्या त्यानंतर शमशादजी शेख साहेब इथे दाखल होत आहेत. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले एक व्यक्तिमत्व इंडियन आर्मी यावेळेस दाखल होत आहेत मुख्य मंचावर. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. मॅच कंटिन्यू चालू ठेवा. नवीन षटक इथे सुरू होते. सागर आपल्या बॉलिंग मार्कवर सागर भोईर. शेवटचं षटक सुरू होते. पहिला चेंडू आधी पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू नॉन स्टॉप निघाला पाठीमागे फाईन लेगच्या बाजूला. बहुधा हा चेंडू सीमा रेषा पार होतो का बघूयात. पंचांचा निर्णय येतोय. चौकार 4. चौकाराने धावसंख्या आता पोहोचली ती धाव फलकावर एकंदरीत 3 गडी बाद ती 58 धावा 58. तर 58 धावा ज्या फलकावर लागल्या आहेत. सागर यांचा अंतिम षटक जे आपण सध्या पाहतोय सुरू झालं होतं नुकताच. पहिला चेंडू संपला त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस मात्र अगदी चेंडू उंचीने खूप उंच गेला. शतक जरूर चेंडूवर पोहोचण्यात पोहोचतो. अगदी यांना चकमा देत चेंडू झालाय तो सरळ सीमा रेषा पार चौकार. इथे मात्र खराब शतक पाहायला मिळाला कारण जजमेंट नव्हतं सुरुवातीला आणि त्यानंतर चेंडूचा पाठला करताना चेंडूने अगदी सरळ सीमा रेषा ओलांडली. त्यामुळे चौकाराची नोंद आणि या चौकारावर धावसंख्या आता पोहोचली ती 62 धावा 62 रन. सलगचे 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. गोलंदाज मात्र थोडीशी हाताश होतात कारण फिल्डिंगची साथ नाही आहे. ते महत्त्वाचं असतं. फिल्डिंग जर उच्च दर्जाचं राहिलं तर आपण सामना जिंकण्याची एक निश्चितच फायदा असतो. कालचाच आपण सामना पाहिला असेल न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली खरोखरच अतिशय. अभिषेक शर्मा सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठोकलं युवराज यांच्या नंतरचं केवळ 14 चेंडूमध्ये. आणि या दरम्यानला मात्र पुढचा चेंडूवर अगदी नियंत्रण चांगला गोलंदाज करतायत आणि स्वतः आपल्या फलतू चेंडू अडवताना एक धाव जी नुकतीच येते संघासाठी धाव फलकावर. याच एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली 63 धावा 63. तर क्रिकेट अनिश्चित खेळ आहे आणि निश्चितच आज एक आनंदाची बातमी सुद्धा मी देऊ इच्छितो की अगदी कालच जे जाहीर झाले पुरस्कार आणि त्या पुरस्कारामध्ये अगदी हिटमॅन आपला रोहित शर्मा
ज्यांना सुद्धा पद्मश्री दिली जाते आहे. त्याचबरोबर हरमित कौर आपली जी महिला क्रिकेटर त्यांना देखील पद्मश्री दिली गेली आज 26 जानेवारीच्या निमित्ताने. म्हणजे क्रिकेटपटू बघा आज इतकं मोठं नाव, त्यांचं यशस्वी नाव, त्यामुळे त्यांना हे पुरस्कार दिले गेलेत आजच्या या दिवशी. दरम्यान पुढच्या चेंडूवर फलंदाज इथे मात्र समीर लक्ष त्यांनी विचलित झालं आणि त्यावर झेल सुटल्यानंतर परिणाम स्वरूप धावा इथे आल्यात फलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली ते आतापर्यंत 65 धावा 65. या षटकातून विचार केला तर 4 चेंडू संपलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तो बॅटिंग करण्याकरता देवांश 11 संघाला. या संघाची सूत्र जर आपण पाहिले तर एक चांगल्यापैकी फटकेबाजी केली रोशन यांनी. 33 धावांची अगदी खेळी करताना अगदी स्ट्राईकवर असलेला ते रोशन पाटील 5 षटकार त्यामध्ये सामील आहेत. आणि पुढच्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं तर त्रिफा उद्ध्वस्त आपलं काम तमाम करून गेलं संघासाठी. कारण 33 धावांची भरदार खेळी करताना संघासाठी एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यश आलं आहे ते संघाला. आणि हा 4था गडी बाद. तर नवीन फलंदाज आलेत तर शेवटचा चेंडू खेळण्याचे सचिन जाधव. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत, परंतु नवीन फलंदाज सचिन जाधव जे पाहतात कुठे कुठे क्षेत्ररक्षक नाही आहेत, कुठे जागा आपल्याला मोकळी मिळेल फटके मारण्याची. शेवटचा चेंडू असल्यामुळे निश्चित एकच फटका मारायचा आहे आणि तो देखील त्यांनी फटका मारला. पण क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर नजर ठेवून होते आणि सुरेख झेल घेताना फलंदाज माघारी परततील. षटकाचा खेळ संपला आणि 5 षटकाची देखील इनिंग संपली गेली. या इनिंगच्या समाप्तीनंतर धावचा जर आलेख पाहिला देवांश 11 संघाचा तर बरोबर 65 धावा थांबवला गेला आणि 66 धावा करून सामना जिंकायचा आहे. तो प्रतिस्पर्धी संघाला मात्र अर्थातच केव्हीआरच ब्लास्टर विहान स्ट्रायकर संघाला हे लक्ष असेल ते 30 चेंडूमध्ये 66 धावांचं. जाईल मी वाडा पंचायत समिती माजी उपसभापती अमोलजी पाटील साहेब यांचा इथे विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय शमशाद शेख यांचा यथोचित सन्मान करायचा है. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई पर वतन से हसीन सनम नहीं होगा. नोटों में सचकर हीरो में रपट कर मरते हैं कई पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होगा. इंडियन आर्मी सन्माननीय शमशादजी शेख यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची शाल एक पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन इंडियन आर्मी शमशादजी शेख यांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय, ज्यांच्यामुळे आपण देशांतर्गत सुरक्षितता मिळतीये. तेच तदनंतर सन्माननीय आदरणीय कामगार नेते महेंद्रजी ठाकरे यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी अमोलजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय महेंद्रजी ठाकरे एक दिग्गज व्यक्तिमत्व कामगार नेते
यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. त्यानंतर मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य सुशांतजी ठाकरे यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. मुख्य मंचावरनं आपण पाहू शकाल सन्मान्य आदरणीय महेंद्रजी ठाकरे साहेब, कामगार नेते, गांधरे गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व, यांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय. कुणबी क्रिकेट लीग 2026. तर नक्कीच या स्पर्धेकरता आपल्याला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय, प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवशी आपण पाहतोय, जो आपल्याला सर्वोत्तम जो खेळाडू ठरेल त्यासाठी इथे कूलर स्वरूपात जे बक्षीस इथे दिलं गेलंय तेच सुशांतजी ठाकरे तात्या चाय पिलाचे मालक आणि त्यासोबत निखिल भोईर गांधरे यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलंय. या स्पर्धेसाठी जे कूलर स्वरूपात प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवशीचा जो खेळाडू ठरणार आहे तो आपण देणार आहोत या स्पर्धेतून. तर त्याबद्दल देखील त्याचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तसंच गेले 3 दिवस सातत्याने आपल्या जेवणाची व्यवस्था केली ते संदीपजी दुपारे पडा यांचं देखील आज स्नेहभोजन पुन्हा एकदा सर्व खेळाडूंसाठी असणार आहे आजच्या दिवशी. तर संकेत आपण या लगेचच पुढचा आपण आवाज थोडासा बदलूयात या सामन्यासाठी जे जोडले जात आहेत पुढच्या इनिंगसाठी एकंदरीत लक्षात मैदानात असणार आहे ते चेस करण्याच्या हेतूने. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पाहू शकाल आपण एक मोठा विशाल काय आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर संघ मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच चेंडू शंकरनाद केला जातोय. अगदी संघर्षाचा शंखनाद करणारा हा फटका सीमा रेषा पार, दमदार दर्जेदार अकाउंट ओपनिंग चौकार 4. एकंदरीत 4 धावांची कमाई केली जाते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका सजवला गेलाय कारण विहान स्ट्रायकर्स KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर संघासाठी हा सामना डू ऑर डाय. सामना जिंकले तर क्वालिफिकेशन फिक्स आणि त्यासाठी मात्र नक्कीच 66 धावांच्या आव्हानाचा पाठलाग. दुसरा चेंडू मात्र अगदी गोलंदाजाकडनं वापसी केली गेली, कमबॅक केले गेले. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी शरीराच्या दिशेने कुठेतरी चेंडू वळवला गेला. डॉट स्वरूपामध्ये निर्धाव. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत षटकामध्ये 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धाव संख्या 4. यावेळेस टेप आउट होणे फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेलाय. तन्मय वेखंडे मात्र तोपर्यंत पोहोचू शकत नाही कारण आउटफील्ड सुपर डुपर फास्ट, सीमा रेषा पार, दमदार चौकार 4 धावा. या चौकाराने मात्र एकंदरीत बघायला गेले तर धावफलक 8 या धावसंख्येपर्यंत मजल मारेल. 66 धावांची गरज असताना या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्येचा कुठेतरी एक पाठलाग करते. 65 प्लस धावसंख्या या स्पर्धेमध्ये चेस झालेली नाहीये. एक इतिहास घडवावा लागेल. अगदी यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न असताना पायावर चेंडू अधून मधून निघून जातो डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पळून पूर्ण. सुपर रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली. लेग बाय स्वरूपामध्ये अगदी पंच इशारा करतायत. 2 धावा दुहेरी धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. तदनंतर सन्माननीय आदरणीय महेंद्रजी राजू वलटे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. यावेळेस एक चांगला इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जरूर तैनात केला गेला होता. एकेरी धावेने मात्र स्ट्राइक रोटेशन बघायला मिळेल. 11. एकंदरीत 5 चेंडूंची समाप्ती झाली. धावसंख्या 11. या स्पर्धेमध्ये 84 सर्वोच्च धावसंख्या उभारली गेली होती मात्र तिचा पाठलाग केला गेला नाही. 72 पर्यंत मजल मारली गेली होती. आता मात्र सक्सेसफुल रनचेस या स्पर्धेतील सर्वोच्च 66 चा होईल का? धावसंख्या 11. 5 चेंडूंची समाप्ती. यावेळेस मात्र अगदी उलट्या बॅटने मात्र चेंडू खेळला गेलाय. फेकी केली जाते तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट होतीये. असं एकेरी धावेने मात्र जर बघायला गेले तर षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात एकंदरीत 12 धावांची लयलूट झाली आहे. प्लस 2 धावांनी फायनलाइज केलं गेलं होतं. त्या 2 धावा देखील ऍड केल्या जात आहेत. एकंदरीत धावसंख्या 14. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर जी धावसंख्या उभारली जाते 14 या धावसंख्येवर. अजूनही 52 धावांची गरज. 24 चेंडू 52 धावा.
मोठं आव्हान. प्रति षटक 13 ची सरासरी गरजेची. प्रति षटक 13 ची सरासरी गरजेची असताना मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल इन ऍक्शन द ब्रँड ऑफ वसुरी तन्मय वेखंडे, एक युवा उभरता सितारा. अनेक स्पर्धांमध्ये मात्र अगदी काबिले तारीफ ज्याच्या मार्फत गोलंदाजी बघायला मिळते तो तन्मय वेखंडे इन ऍक्शन आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. आता मात्र देवांश 11 संघाकडनं षटक क्रमांक 2. बी फास्ट, घाई करायची आहे, एक विनंती असेल. अगदी टायमिंग लावलं गेलंय. नंतर षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाला होतोय आरंभ. आरंभ मात्र कशा प्रकारे केला जाईल, या षटकात देखील मोठे फटके खेळले जातील का. राजेश वलटे त्याच्या विपक्षामध्ये तन्मय वेखंडे. लोअर फुलटॉस, त्याला मात्र अगदी क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी. चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचत असताना मात्र एक धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. अगदी चेंडूला स्टॉप केले गेलं, मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू निघून गेला होता. परिणामी मात्र 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. दुहेरी धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 16 ऑन बोर्ड 16. षटक क्रमांक 2 जर बघायला गेले तर पहिला चेंडू हाताळला गेलाय. एक निर्णायक षटक जरूर असेल, कारण या षटकामध्ये एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात मात्र इनसाइड एज चेंडू स्टॉप होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र चेंडूला अडवलं जात आहे. निर्धाव, डॉट डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर जर बघायला गेलं तर एक अनुभव संपन्न युवा गोलंदाज गुड्डू 11 वसुरी संघाकडनं बिलॉंग करत असताना नाविन्यपूर्ण गोलंदाजी याच्या मार्फत बघायला मिळते, तोच तन्मय वेखंडे. यावेळेस आपटेला चेंडू, त्याला मात्र पुल केलाय. चेंडू निघून जाईल का सीमा पार. इट्स बाउंड्री, सीमा रेषा पार. चौकार 4 धावांकरिता. राजेश वलटे याच्या बॅट मधनं मात्र एक नक्कीच घणाघाती प्रहार बघायला मिळालाय. फाईन लेगचं क्षेत्र खाली होतं आणि त्या क्षेत्राला ओळखलं गेलं. चेंडूला वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल पुल शॉट खेळला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. चौकार. यावेळेस लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेलाय आणि त्याच्याकडनं चांगले एफर्ट्स दिले गेले. तर विकेटचं पतन होतंय का. यस, पंच आमच्याकडे वळतायत. विकेट क्रमांक 1 राजेश वलटे, बडी मछली जाल में. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला हादरा KVRS ब्लास्टर्स बियान स्ट्रायकर संघासाठी. चार चेंडूंची समाप्ती झाली आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर धावसंख्या 20 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. एकंदरीत 13 ची सरासरी गरजेची असताना मात्र सरासरी कायम राखण्यात कुठेतरी यशस्वी झालेत. मात्र विकेट क्रमांक 1 चं पतन झालंय. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 20 ऑन बोर्ड 20. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा राहुल शेनवेकर. यावेळेस मात्र स्ट्राइक एंडवर न्यू बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. राहुल शेनवेकर, त्याच्या विपक्षामध्ये तन्मय वेखंडे. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली जाते. फाईन स्लीपर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त धाव घेतली जात नाहीये. ते डॉट डिलिव्हरीच निर्धाव स्वरूपामध्ये. अजूनही एकंदरीत जर बघायला गेले तर 19 चेंडू आणि 46 धावांची गरज. एक मोठं आव्हान. अंतिमचा चेंडू षटक क्रमांक 2 तन्मय वेखंडे. तन्मय तो राहुल. यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका. स्वतःच्या पायाला मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि परिणामी कुठेतरी मात्र जर बघायला गेले तर संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. तदनंतर मात्र सुपर गुड रनिंग इन द विकेंड्स. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावेने मात्र धाव फलक 22. षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. यानंतर जरा कर्णधारांनी लक्ष द्यायचंय. पहिल्या दिवसामध्ये आबिर 11 RP लायन्स
त्याच्यानंतर 2 नंबरला श्री बालाजी चॅम्पियन, हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. दुसऱ्या दिवसामध्ये बंडू स्मृती 11 SB 11 हा संघ पहिल्या नंबरला आणि दुसऱ्या नंबरला शिवके धुरंधर हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. थर्ड डे मध्ये कुणबी 11 1 नंबरला आहे, सेकंड नंबरसाठी मॅच चालू आहे. तरी याच्या पुढच्या होणारे सामने डे 1 फर्स्ट 1 नंबरला असलेला डे 2 च्या सेकंडची मॅच खेळेल, असाच फॉर्मॅट असेल. आणि याच्या पुढच्या सर्व मॅच सुपर 6 च्या 4 ओव्हरच्या होतील. तरी या पुढचा सामना अबीर 11 RP लायन्स वर्सेस शिवके धुरंधर, दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अबीर 11 RP लायन, शिवके धुरंधर, चला दोन्ही कर्णधार. यस, त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज अमर. यावेळेस मात्र अगदी चप्पल होऊन पटका सजवण्याचा प्रयत्न असताना पायावर चेंडू आदळला गेलाय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघते, लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. धाव संख्या 23 ऑन बोर्ड, अजूनही 43 धावांची गरज. 17 चेंडू 43 धावा. चला वेळेचं बंधन पाळायचंय. त्यानंतर सन्माननीय गौतमजी पटेल उर्फ लालू यांचं देखील इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज वेलकम. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे.
करत असताना मात्र तिसरं षटक प्रगती पथावर आणि एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यस, फेअर डिलिव्हरी दिली गेली आहे, मात्र 3 क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावे लागतील याची नोंद घ्यायची आहे. यस, सामन्याला सुरुवात करायची. एकंदरीत पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली गेली आहे. यापुढील होणारा सामना असेल अबीर 11 आरपी लायन्स त्यांच्या विपक्षामध्ये शिवके धुरंधर, दोन्ही संघ कर्णधार. असं मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. महेंद्रजी ठाकरे तथा चला सामना चालू ठेवायचा वेळ घालू सुपर नका. 6 मध्ये एकंदरीत जे 3 संघ खेळतील, विजयी होतील, त्यांना रन रेट मात्र गरजेचं असेल, त्याची नोंद घ्यायची आहे, फक्त विजय नाहीये. मान्यवर शमशादजी शेख यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. इंडियन आर्मी सोल्जर कुणबी 11 कॉलिंग दिली गेली आणि अबीर 11 आरपी लायन्स वॉन द टॉस. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. अगदी क्वालिफाय सुपर 6 चा सामना आहे, तर काय विशेष रणनीती असेल का? रणनीती नाही बदलणार, 4 ओव्हरचा सामना आहे, त्यानुसार रणनीती राहील. नक्कीच सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तुमचा निर्णय असता. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागते. यस, ज्या संघाचा रन रेट चांगला असेल तो संघ थेट फायनल खेळेल याची नोंद घ्यायची आहे. सुपर 6 मध्ये जे 3 संघ क्वालिफाय होतील त्यांचा रन रेट महत्वाचा असेल. ज्या संघाचा रन रेट चांगला असेल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस जर बघायला गेलं तर अगदी विकेटचा पतन. राहुल शेनवेकर जातोय दगावच्या दिशेने. बडी मछली जाल में.
चला सामना सुरू करायचा आहे. नेक्स्ट बॅटर भूपेंद्र भोईर. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन आपल्याला बघायला मिळते. असं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्गावर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना मात्र जर बघायला गेलं तर यावेळेस पूल केला गेलाय. धावचीतला संधी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते, पूर्ण केली जाते. जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. मात्र अगदी रोमांचक घडामोडीनंतर मात्र सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. अमर पाटील मात्र सज्ज असेल त्याच्या विपक्षामध्ये भूपेंद्र भोईर. यावेळेस झेलला संधी, कोण पकडेल झेल? झेल सुटलाय. एक सोपा झेल होता मात्र जीवनदान मिळालंय. भूपेंद्र भोईर याला जीवनदान मिळतंय. किती महत्वाचा हा झेल ठरेल. धावसंख्या 28, 28. अजूनही 38 धावांची गरज. 12 चेंडू आणि 38 धावा. 12-38. बारा चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज. एक मोठ्या विशाल काय आव्हानाचा मात्र पाठलाग करावा लागतोय. 12-38. स्ट्राईक एंड वर भूपेंद्र भोईर. त्याच्या सोबतीला गांधरे गावचा युवा सुपरस्टार रोहित ठाकरे. एका बाजूने आबिडगरचा बाहुबली, त्याच्या सोबतीला रोहित ठाकरे. सलामीची जोडी इन ऍक्शन आपण अगदी एक जोडी बघू शकाल मैदानामध्ये. 12 चेंडू 38 धावा. त्यानंतर एक विनंती असेल, भोजन कक्षाच्या परिसरामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या कृपया खाली करून द्यायच्या आहेत. अगदी खेळाडूंना आता भोजनाची व्यवस्था तिथे केली जाईल. डॉट डिलिव्हरीचं निर्धाव स्वरूपात मात्र चेंडूची झाली आहे समाप्ती. त्यानंतर दिशांत साबळे यांनी जी हॅट्रिक घेतली होती त्यासाठी राजू देसले यांच्याकडनं पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं आणि ते मात्र मुख्य मंचावर वितरित केलं जात आहे. दिशांत साबळे. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरीज, चेंज ऑफ पेस, अमित पष्टे इन ऍक्शन आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल. पुन्हा एकदा फ्लायटेड. या चेंडूला मात्र खेळणं तेवढं सोपं नव्हतं आणि अलॉंग दी कार्पेट एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. खराब पैकी झाली आहे. एकेरी धावेने नक्कीच स्ट्राईक रोटेशन बघायला मिळेल. तिसऱ्या चेंडूवर मात्र एकेरी स्वरूपामध्ये धाव येते. धाव संख्या 29 ऑन बोर्ड 29. अजूनही 9 चेंडू आणि 37 धावा. आता मात्र आव्हान खूप मोठं झालंय. कठीण जरूर नाहीये मात्र अगदी 9 आणि 37. 37 required run remaining 9 deliveries. अगदी पंच आमच्याकडे वळतायत. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावेने धाव फलक एकने पुढे जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर 30.
अजूनही 36 धावांची गरज. 9 चेंडू 36 धावा. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा एक प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू मात्र चाललाय. क्षेत्ररक्षकाकडून पम्बलिंग झाली आहे. एक धावेला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तो यशस्वी देखील झालाय. 2 धावा दरम्यान पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. अजूनही बघायला गेले तर 34 धावांची गरज. That's a high and handsome out of park cracking षटकार 6. षटकाराने मात्र अगदी धावफलक 6 ने पुढे जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवर. अडतीस धावसंख्येपर्यंत मजल जरूर मारली गेली. अजूनही विजयासाठी असा कंपनीमध्ये चेंडू गेलाय तो पुरवायचा आहे. मणिनाथ कंपनीमध्ये जस्ट चेंडू एक पोहोचलाय. कर्मचारी वृंद कोण असतील त्यांना एक विनंती असेल चेंडू पोहोचवायचा आहे. शेवटच्या या जर षटकामध्ये जर एकंदरीत बघायला गेलं तर अजूनही 7 चेंडू 28 धावा. 7-28. झेलला संधी की चेंडू निघून जाईल. त्याचं अनादावन सलगचा दुसरा. 6 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. 6-22 स्ट्राईक एंडवर भूपेंद्र बाहुबली भोईर. 6-22. सुपर 6चे सामने 4 षटकांचे खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर सुपर 6चे ते 3 सामने होतील. त्यातील जो नेट रन रेटने सर्वाधिक मोठ्या फरकाने विजयी ठरेल तो थेट महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. सहा चेंडू 22 धावांची गरज. एकंदरीत जर बघायला गेला तर विहान स्ट्रायकर संघाला 6 चेंडू 22 धावांची गरज. कदाचित 21 धावांवर सामना बरोबरीत जरी सुटला तरी विहान स्ट्रायकर क्वालिफाय होऊ शकते. विजयासाठी 22 धावांची गरज आणि मात्र 21 धावा. सामना बरोबरीत सुटल्यास विहान स्ट्रायकर्स क्वालिफाय होऊ शकते. याचं टाय केली तरी ते 1 पॉइंट जरूर मिळेल त्यांना धाव. एकूण गुणफलक 5 पर्यंत जाईल आणि क्वालिफिकेशनच्या सिनेरिओ मध्ये ते पास होतील. विजयासाठी 6 चेंडू 22 धावा. सहा चेंडू विजयासाठी 22 धावा आणि क्वालिफिकेशन व्हायचं असेल तर किमान 21 कराव्या लागतील. क्वालिफाय अगदी निखिल बागुल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका क्षेत्ररक्षक जवळ तैनात केला गेला. 1 धाव मात्र घेतली जाते. 5 चेंडू 21 धावा. 5-21. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल कुणाल इन ऍक्शन. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. पाच 21. पहिला चेंडू मात्र उडवलाय. दॅट्स 1 बाउन्स. सीमा रेषा पार. रोहित ठाकरे द ब्रँड ऑफ गांधरे. गांधरे गावचा हा सुपरस्टार त्याच्याकडनं मात्र अगदी सामन्यात जान फुकली जाते. चौकाराने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 49-49. अजूनही 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. कंपनीमध्ये चेंडू गेलाय तो पोहोचवायचा आहे. कंपनीमध्ये एकंदरीत 2 चेंडू गेलेत.
26 जानेवारी आज कंपनी बंद असेल. चार चेंडू 16 धावा विजयासाठी बघायला गेले तर 4 चेंडू आणि 16 धावा आणि क्वालिफाय होण्यासाठी 4 चेंडू 15 धावा. माफ करा 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा आणि क्वालिफाय होण्यासाठी 16 धावांची गरज. विजयासाठी 17. That's another one. High and handsome षटकार. नवीन चेंडू पाठवा. कुठलाही चेंडू बघा पाठवा. रोहित ठाकरे त्याला अगदी पाठवून देतोय. आउट ऑफ पार्क. षटकार 6. विजयासाठी 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. विजयासाठी 3 चेंडू 11 धावा. क्वालिफिकेशनला 10च. 2 मोठे फटके क्वालिफाय. यस आता बघायला गेले तर 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा. पहिल्या 3 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा येतील काय? व्हॉट अ मॅच. लाजवाब. तीन चेंडू 11 धावा. विजयासाठी 3 चेंडू 11 धावा. यावेळी बिमार हाताला गेलाय. बिमार करणारा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि धावतीतला संधी. खराब पैकी 2 धावा पूर्ण झाल्या गेल्यात. व्हॉट अ मुवमेंट. नो +2 3 धावा. विजयासाठी 3 चेंडू 8 धावांची गरज. पंच आमच्याकडे वळतायत. नोचा इशारा. व्हॉट अ इनिंग फ्रॉम रोहित ठाकरे. गांधरे गावचा हा सुपरस्टार. वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग मध्ये वर्चस्व गाजवतोय. उदय होतोय. नव्या खेळाडूचा नवा उदय. रोहित ठाकरे. तीन चेंडू 8 धावा. तीन 8. That's a huge. चेंडू थांबणार नाहीये. रोहित ठाकरे. व्हॉट अ मॅच. लाजवाब. ब्रँड. शब्द कमी पडतायत. अगदी गांधरे गावचे सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर यांच्याकडनं बघायला गेले 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. क्वालिफाय होण्यासाठी 1 धाव असली तरी विराट स्ट्रायकर्स क्वालिफाय होऊ शकते. 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू 2 धावांची गरज. दोन धावा. एक धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस. दुसरीसाठी मात्र भूपेंद्र भोईर. व्हॉट अ मॅच. मॅच समाप्त. 2 ओव्हर 38. कॅमेरा फोकस. मॅन 1 मॅन शो. नाव त्याचं रोहित ठाकरे. मॅन फ्रॉम गांधरे. नवीन खेळाडूचा उदय झालाय. रोहित ठाकरे याला संघ मालक मनोज वलटे यांच्याकडनं 2000 रुपये तसेच प्रशांतजी ठाकरे यांच्याकडनं सुशांतजी ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. तथा संघ मालक कुलदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपये.
आणि गांधरे गावचं दिग्गज व्यक्तिमत्व कामगार नेते महेंद्रजी ठाकरे यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक. मैदानामध्ये गांधरे गावाची आन बान शान नव्या खेळाडूचा उदय झालाय. नाव रोहित ठाकरे.